दिनेश, राज ठाकरे विशेष करून मनसेचा उल्लेख करत असताना भाजपकडून, शिंदेच्या शिवसेनेकडून किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वारंवार असं सांगितलं जातं की राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते, मात्र त्याचं मतांमध्ये रूपांतर होत नाही। दुसरीकडे जर ठाकरेंची शिवसेना म्हटलं तर कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी जे आहेत ते तळागाळापर्यंत पोहोचलेले आहेत। मात्र पक्ष फुटल्यानंतर मोठ्या संख्येनं शिंदे गटामध्ये ओघ जो आहे तो वाढलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणं, ठाकरे ब्रँडचा कुठल्याही प्रकारचा परिणाम आगामी निवडणुकांवर होणार नाही असं सत्ताधाऱ्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे। बघा, ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मराठी वोट बँकवर परिणाम होणारच आहे, कारण एक भावनिक असा मुद्दा आहे। त्यामुळे शक्यता आहे की मराठी माणूस हा नेहमीच्या तुलनेपेक्षा या युतीला किंवा ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाला जास्त सकारात्मक प्रतिसाद देईल। पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्ट्रॅटेजी क्लिअर आहे। त्यांनी जे प्रांत अस्मितेचे मुद्दे आहेत, जे ठाकरे बंधूंनी मराठी अस्मितेचा मुद्दा जरी प्रकर्षाने हाती घेतला तरी त्यांनी जी परप्रांतीय वोट बँक आहे यावर पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे। त्यामुळे ही मतं पूर्णपणे भाजपच्या दिशेनं कशी जातील या बाबतीतली व्यूहरचना आखली जाते आहे। बघा, महाराष्ट्रात जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत सगळे मराठी जी वोट बँक आहे आणि ही वोट बँक या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये विभागली जातेच। पण ठाकरे बंधू आणि विशेषतः राज ठाकरे यांची जी परप्रांतीय हिंदुत्व या बाबतीतली भूमिका पाहता, ही जी परप्रांतीय ज्यात उत्तर भारतीय आहेत, गुजराती आहेत, जैन, मारवाडी, ख्रिश्चन असे अनेक मतदार आहेत। नक्कीच दिनेश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा।